रविवारी रात्री 9:30च्या सुमारास पुण्याच्या नाना पेठेमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज आंदेकरवर 5 ते 6 राऊंड फायर केले। यानंतर त्याच्यावर कोयत्यानेही वार केले। हल्ल्यानंतर वनराज आंदेकरला केम रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं। पूर्ववैमनस्य आणि कौटुंबिक वादातून वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर वनराज आंदेकरची हत्या त्याच्याच 2 बहिणी आणि 2 मेहुण्यांच्या मदतीने केल्याचा आरोप वनराजचे वडील बंडू आंदेकरांनी केली आहे। पूर्ववैमनस्य असलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेऊन कौटुंबिक वादातून बहिणी आणि मेहुण्यांनी वनराजच्या हत्येचा प्लॅन बनवला। दरम्यान सोमनाथ गायकवाडची काही रील आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। या रीलमध्ये सोमनाथ गायकवाड किंग ऑफ पुणे असं लिहिण्यात आलेलं आहे। तसंच गळ्यात सोन्याची चेन आणि हातात सोन्याचं कडं असलेला सोमनाथ गायकवाडचा फोटोही सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील आखाडेची वर्षभरापूर्वी हत्या झाली होती। या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड टोळीनं कोमकरांना सोबत घेऊन वनराजची हत्या केली। वनराज आंदेकर हत्या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। यात आंदेकरचे मेहुणे गणेश कोमकर आणि जयंत कोमकर तसंच 2 सख्या बहिणींचा समावेश आहे, तर आणखी 6 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। 1 दिवस आधीच वनराजच्या बहिणीनं पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर वनराजला धमकी दिली होती। आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं बोलावून ठोकते अशा शब्दात धमकावलं होतं। यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली। आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, त्यावरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण हे दुकान पुणे मनपानं अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं। यानंतर आंदेकर आणि कोमकर कुटुंबामध्ये वाद झाले। हे वाद टोकाला गेले आणि अखेर वनराज आंदेकरची हत्या झाली अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे।